स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल। सो माझ्या आजच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आमच्या घरी कोणतरी येणार आहे। खूप छान क्यूट गोंडस असं कोणतरी आज आमच्या घरी येणार आहे आणि ॲज अ गेस्ट म्हणून नाही तर कायमचं आमच्यासोबत राहण्यासाठी कोणतरी येणार आहे। सो आता आम्ही जायला निघालो आहोत। अराउंड आमच्या घरापासून 1 तासाचं डिस्टन्स आहे तिथे पोहोचण्यासाठी। सो तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजेलच की आज आपल्या घरी कोण येणार आहे। सो त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की मी ते ना त्याच्या वेलकमसाठी थोडंसं डेकोरेशन केलं आहे। खूप थंडी असल्यामुळे जास्त नाही करता आलं। सो तुम्ही ते बघू शकता की रांगोळी काढली आहे आणि मस्त वेलकम होम असं लिहिलं आहे। कारण आता मी रांगोळी आणलेली होती आणि मग म्हटलं चला आपण आज रांगोळी काढूया, कारण डेकोरेशनसाठी दुसरे काही जास्त ऑप्शन्स नव्हते। सो वेलकम होम आणि त्याच्यानंतर हा एक मस्त फ्लावरचं डेकोरेशन पीस लावलेला आहे। म्हणजे अमेरिकेमध्ये ना असे डेकोरेशन पीस सगळ्यांच्या डोअरवरती बघायला भेटतील। आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो की असं डेकोरेशन पीस लावायचं, बट राहून गेलं होतं। सो आज मग आपल्या घरी कोणतरी येणार आहे, सो त्याच्यासाठी स्पेशल म्हणून मग हा पीस इथं लावलेला आहे। आणि चला आता आपण जाऊया आणि बघूया की म्हणजे कसं आहे, कोण आहे आणि तुम्हाला थोड्याच वेळात बघायला भेटेल। मी तर खूप 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 जास्त एक्सायटेड आहे, कारण इथे आल्यापासून मी खूप म्हणजे रोज तेच विचार करत होती की आपण हा डिसिजन घेतला पाहिजे आणि आपण त्याला आपल्या घरी आणलं पाहिजे। बट काही रूल्स रेग्युलेशन जे असतात त्याच्यामुळे आपण नाही घेऊ शकत। सो फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि जे मला हवं होतं ते आज मला भेटणार आहे। सो चला आम्ही आता जायला निघतो आणि तुम्हाला जाता थोडे इकडच्या आजूबाजूच्या गोष्टी पण मी दाखवेन आणि तिथे गेल्यानंतर मग आपण बघूया की काय काय प्रोसेस आहे आणि मग पुढचं सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच एन्जॉय करायला भेटेल। सो आम्ही आता इथे पोहोचलो आहोत आणि आता ह्या घराच्या आतमध्ये आम्ही जाणार आहोत। सो इथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेल की आम्ही कशासाठी इथे आलो आहोत। म्हणजे आमच्या घरापासून मला वाटलं खूप जास्त वेळ लागेल, बट आम्ही बरोबर टाईममध्ये पोहोचलो। सो चला आपण आतमध्ये जाऊया आणि जे आपण घेण्यासाठी आलो आहे त्याला आपण घेऊया। रॅबिटर Oh, hey, come. Hey, come. Come.
सो तुम्हाला समजलंच असेल की आम्ही इथे का आलो आहोत. सो आम्ही आलो आहोत ह्या किटनला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी. हे किटन आम्ही विकत घेतलेलं आहे आणि ते सध्या या घरामध्ये राहत आहे. सो आता इथून त्याला आम्ही आमच्या घरी घेऊन जाऊ. आणि ते बघा तो स्वतःहूनच त्या बॉक्समध्ये जाऊन बसला आहे एक्साइटमेंटमध्ये. बट त्याला माहीत नाही आहे की ते आता हे घर सोडून आमच्या घरी येणार आहे. आणि त्याच्यासोबत बरेच 2-3 कॅट होते या लोकांच्या घरी आणि डॉग पण होते. सो आता मी इथून हे घेऊन जाणार आहे. तर त्याचा जो फ्रेंड आहे दुसरं कॅट ते त्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण त्याला त्या कार्टमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आणि त्यांची ती मुलगी आहे ती पण खूप अटॅच झाली होती कॅटसोबत. सो ती पण थोडा टाईम स्पेंड करत आहे जायच्या अगोदर. Hey, let's go. Say bye-bye. Bye, Flower. Come here, look here. Bye, buddy. We love you. Have fun. We're gonna miss you. Have fun, buddy. सो तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल की आम्ही काय घेण्यासाठी आलो होतो आणि आपल्या घरी कोण येणार आहे. तर हे छान सुंदर असं किटन आहे. सो मी आता तुम्हाला बाकीची माहिती घरी पोहोचल्यानंतर सांगेन. सो आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी. सो आपण भेटूया थोड्याच वेळात. सो आम्ही आता आलो आहोत वॉलमार्टमध्ये कॅटला खाण्यासाठी आणि लागणाऱ्या काही काही छोट्या छोट्या गोष्टी घेण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे हा डॉग सेक्शन आहे. हा आहे कॅट सेक्शन असेल. सो बघूया की कॅटसाठी नवीन फूड काय भेटतं. खूप मोठा सेक्शन आहे जो आपल्याला हवं असं प्रत्येक गोष्ट इथं भेटू शकते. आणि इंडियामध्ये आपण कॅटला मग कसं आपण घरामध्ये काही गोष्टी खातो, दूध असेल, भात असेल, दूध चपाती असेल, अशा गोष्टी पण टाकतो. बट इथे अमेरिकेमध्ये असं काही टाकत नाहीत, खायला देत नाही. सो इथे स्पेशली डिझाईन केलेलं फूड असतं तेच खायला देतात. आणि आता आमचं कॅट आहे ना त्यासाठी पण काही स्पेशल आम्ही सांगितलं आहे की हे फूड त्याला आवडतं ते आवडतं. बट आता बघूया त्यांनी जे सांगितले ते भेटतं का. जर ते भेटलं तर ठीक आहे आणि जर नाही भेटलं तर सध्या आम्ही एकदम असं मोठं जास्त घेणार नाहीये. थोडं छोटं पॅकेट्स घेऊ जेणेकरून कोणतं त्याला आवडेल ते मग आम्ही नेक्स्ट टाइम पासून ते कंटिन्यू करू. आणि तुम्ही बघू शकता कॅट डॉग जे पेट्स असतात त्यांच्यासाठी जे टॉईज असतात किती प्रकारचे टॉईज आहेत. खूप आहेत म्हणजे आपल्याला पाहिजे त्या टाईपचे आहे, आपल्याला हवा आहे तसे सगळ्या प्रकारचे टॉईज आहेत. आणि इकडे पण बरेच पेट्सचे फूड आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता उंदराचं सुद्धा खायला अवेलेबल आहे. म्हणजे इकडे लोक उंदीर पण पाळतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपल्यासाठी टिपिकल इंडियन जसे असतात तसे नाही हे वेगळ्या थोड्या प्रकारचे असतात. सो त्यांना पण घरामध्ये पाळतात. सो त्याचं पण इथे खायला आहे. आणि हे जे आहे ना हे तुम्ही बघू शकता की स्क्रॅच पॅड आहे. स्क्रॅच पॅड म्हणजे एक्झॅक्टली काय तर मांजरांना ना नखरांना असं ते स्क्रॅच करण्याची सवय असते. मग इकडे आपलं फर्निचर किंवा आपल्या काही सोफा वगैरे किंवा घरातल्या कुठल्या गोष्टी ते स्क्रॅच करून खराब करायला नको म्हणून मग हे स्क्रॅच पॅड असे वापरले जातं. सो आम्हाला पण एक घ्यावा लागेल. सो बघूया कोणता चांगला भेटतो आणि तो मग घेऊ. हावाला घ्यायचं डिसाईड केलं आहे. म्हणजे हा ना असं शेपमध्ये असेल. सो किटन त्याला जिकडे हवा तिकडे ते स्क्रॅच करेल आणि त्याची नखं थोडेसे स्मूथ होतील. हा पण एक आहे छान आहे. याच्यामध्ये बॉल्स आहेत. सो खेळायला पण होईल. बट आम्ही हे घेतोय कारण हे जास्त प्रेफरन्स चांगला वाटतं. सो आम्ही हे घ्यायचं फायनल केलं होतं. बट माझं थोडं माइंड चेंज झालं कारण हे मला छान वाटतंय. थोडं स्टेबल राहील स्क्रॅच करायला. आणि हे खेळण्यासाठी याच्यामध्ये बॉल्स पण आहेत. सो त्याचं मल्टी टास्क होऊन जाईल. म्हणजे खेळायचं खेळू पण शकेल आणि स्क्रॅच स्क्रॅच पण करू शकेल.
सो मग आम्ही हे घेत आहोत आणि ह्याची प्राइस किती आहे विचाराल तर 12.97 म्हणजे अराउंड $13 आहे. सो हा पूर्ण कॅट सेक्शन आहे आणि खूप व्हरायटीचे कॅट फूड आहे. आपण तर म्हणजे आपल्या इंडियामध्ये आपण देतो कॅट फूड पण एवढं व्हरायटी नाहीत आपल्याकडे भेटत जेवढ्या इथे भेटतात. आणि सगळ्या नॉन व्हेजिटेरियन आहेत, फिश आहे, मीट आहे, पोर्क आहे, चिकनचे आहेत, गोटचे आहेत. सो इकडचे सगळे पेट पण नॉन व्हेजिटेरियन असतात. सो असे ऑलरेडी आम्ही घेतलेले आहेत. सो इथे ना कॅटसाठी लिटर बॉक्स यूज करायला लागतो. त्यांना सुशी करायची असेल तर आपल्यासारखं म्हणजे नॅचरली इकडे बाहेर वगैरे कॅट जाऊ शकत नाही कारण इकडे कॅटचे टाईप असतात इंडोर आउटडोअर. सो इंडोर असेल तर ती बाहेर जाऊ शकत नाही. सो लिटर बॉक्स मध्ये टाकण्यासाठी वाळू लागते. सो इथे बघा वाळू सुद्धा बाहेर विकत भेटते आणि त्याचे प्राइजेस वगैरे विचारेल तर $20 आहे आणि 28, 19 म्हणजे आपल्याला जशी ज्या साईज मध्ये आपल्याला बॉक्स हवा आहे जेवढ्या LBचा म्हणजे किलो मध्ये आपण ही वाळू विकत घेऊ शकतो. सो आपण आता इथे घेणार आहोत आणि म्हणजे बघा ना इंडियात किती सगळ्या गोष्टी इझी आहेत. वाळू आपल्याला तर विकत घ्यायची गरज नाही पडत पण इथे ती वाळू सुद्धा विकत घ्यावी लागते. सो आता मी हा एक बॉक्स घेत आहे 20 LBचा. सो हा एक घेतलेला आहे. सो मला ना असे छोटे छोटे पॅकेट हवे आहेत जेणेकरून फक्त मी टेस्टसाठी घेऊन जाऊ शकेल. बट आता टेस्टसाठी घेऊन जाण्यासाठी छोटे छोटे पॅकेट फार कमी दिसत आहेत आणि बघू शकता की म्हणजे हे बॉक्सेस वगैरे आहेत आणि हे असे जे असतात ना कॅट फूड त्याचे मोठे मोठे बिल्स आहेत आणि सगळ्यात लहान साईज फक्त एवढीच आहे. याच्यापेक्षा कमी साईज नाहीये. बट हे आय थिंक बिग कॅट साठी आहे. किटनसाठी हे चालणार नाही. किटनसाठी स्पेशल वेगळं असतं ते मी बघते. आणि तुम्ही ते बघू शकता की म्हणजे चॉकलेट फ्लेवर मध्ये सुद्धा ना बिस्किट्स आहेत. त्या साईडला पण भरपूर व्हरायटीचे बिस्किट्स आहेत छोटे छोटे कॅटसाठी आणि त्याच्यामध्ये या लोकांनी नॉनव्हेज फ्लेवर ऍड केलेले आहेत. सो ते कॅटला असं वेगळं काहीतरी इंटरेस्टिंग खाण्यासाठी सो ते पण ऑप्शन्स आहेत. आणि हे आहेत आपले कॅटचे कपडे. आता थंडी चालू झाली आहे म्हणजे इथे ना वॉलमार्ट, टार्गेट हे जे काही शॉपिंग स्टोर आहेत ना ह्यांचा स्टॉक आहे ना हा सीझन प्रमाणे चेंज होत असतं. जेव्हा पण या त्यावेळेला असे वेगवेगळ्या व्हरायटीचे बघायला भेटतात ज्या सीझन प्रमाणे. सेम तसं सीझन प्रमाणे तिथे कॅट आणि डॉगचे कॉस्ट्युम्स लावलेले आहेत. आता थंडी चालू आहे त्याच्यामुळे सगळे वॉर्म कपडे असे लावलेले आहेत. सो मी खूप शोधले पण एकदम छोटे पॅकेट नाही भेटले. सो सगळ्यात कमी छोट्या पॅकेट हा भेटला. सो हा आम्ही ट्राय करून बघू. होपफुली आमच्या किटनला आवडेल. आणि हा किटन आणि डॉगचा किंवा कॅटचा बेड सेक्शन आहे आणि तुम्ही बघू शकता की व्हरायटीचे बेड्स आहेत. खूप छान आहेत, मस्त आहेत. प्राइस पण तशा मस्तच आहे. बट आमच्याकडे ऑलरेडी एक किटनसाठी बेड आहे आम्ही ऑलरेडी घेतलेला. म्हणजे आम्ही टेबलच आमच्यासाठी घेतलेला होता त्याच्यामध्ये ऑलरेडी किटनसाठी बेड आणि स्पेस बनवलेला आहे. त्यामुळे सध्या आम्ही बेड वगैरे घेणार नाही आहोत. नेक्स्ट टाइम बघू जर वाटलं तर घेऊ. आणि इथे तुम्ही बघू शकता किटनला डॉगला वगैरे कॅटला खाण्यासाठी जी भांडी असतात त्याच्यामध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत. बट आम्ही ते बाउल्स पण ऑलरेडी घेतलेले आहेत. सो मग आता घेण्याची गरज नाहीये. सो याचे प्राइजेस वगैरे इथल्या काय आहेत विचारलं तर $5 आहे, $7 आहे, $10 आहे. अजून आपलं हाय कॉस्टली हवे असतील तरी ते पण असेल.
हो, इथे एवढ्या व्हरायटी आहेत ना, कोणतं घेऊ कोणतं नको असं झालंय. बट आजचा फर्स्ट डेच आहे, सो त्यामुळे जास्त नाही घेऊ शकत. त्याच्या कॅटच्या काय सवयी आहेत, त्याला काय खायला आवडतं किंवा त्याला कोणत्या प्रकारचे टॉईज आवडतात, हे सगळं आम्हाला थोडं अंडरस्टँड करावं लागेल. त्याच्यानंतर मग हळूहळू आम्ही घेऊ. सो बघूया, आता घरी जाऊया. सो आता लागणारं रिक्वायर्ड सामान आम्ही घेतलेलं आहे आणि आता मी शकतो. आता आम्ही सबवेमध्ये आलो आहोत पार्सल घेण्यासाठी. तर खूप उशीर झाला आणि आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली इंडियन स्टोअरमध्ये काहीतरी इंडियन घेण्यासाठी. बट आता सगळे स्टोर्स बंद झाले असते. सो आम्ही आता सबवेमधून पार्सल घेतलं आणि मग घरी गेल्यानंतर आम्ही एन्जॉय करू. आणि किटन कुठे आहे विचारा, तर किटन गाडीवरतीच आहे. चालू पटपट शॉपिंग करून घेतो. आता पटकन पार्सल घेतोय आणि जातो. किटनला आम्ही गाडीमध्ये ठेवलंय, पण थोड्याशा विंडोज ओपन ठेवलेल्या आहेत जेणेकरून मग तिला त्रास नाही होणार. आता आम्ही परत कारमध्ये आलो आहोत आणि मी बघते व्यवस्थित आहे का किटन. तर आहे. थोडंसं मला वाटतं घाबरला आहे तो, कारण हे लोक मला कुठे घेऊन जात आहेत असं मनामध्ये विचार करत असेल. सो आता आम्ही घरी जायला निघतोय. सो घरी गेल्यानंतर मग मी दाखवते तुम्हाला की मी किटनला कसं घरामध्ये वेलकम केलं. सो फायनली आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि मी आता किटनला मस्त आपल्या आत घरामध्ये घेऊन जाते. सो ह्याच्यासाठी मी खूप छान रांगोळी वगैरे काढली होती आणि थोडं डेकोरेशन पण केलं होतं. बट इकडे आता खूप लवकर दिवस मावळतो, त्याच्यामुळे पूर्ण अंधार झालेला आहे. सो हे बघ तुझ्यासाठी लावलेलं. तिला अजून मराठी कळत नाहीये, तिला अमेरिकन लँग्वेज कळते. सो आपण तिला हळूहळू शिकू. सो फायनली किटन आपल्या घरी आली आहे. आता मी तिला बाहेर काढते. होपफुली तिला आपलं हे घर आवडेल. सो कन्फ्यूज झाली आहे, घाबरली आहे.
खूप घाबरलाय ऍक्च्युली आणि सगळं नवीन नवीन दिसतंय. त्या घरापेक्षा हे घर खूप वेगळं दिसतंय. सो चेक करणार आता मला वाटतं ते सगळं घर. सो याच्यासाठी मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत तर त्याला दाखवते, बघूया आवडतं का. तो किटन आहे ना पूर्ण घरामध्ये फिरत आहे. सो मी ना तिला थोडंसं खायला देते. थोड्याशा तिला खाण्याच्या गोष्टी घेतल्या होत्या, गिफ्ट पण घेतलं होतं. आता त्याला दाखवेन थोड्या वेळाने, तुम्हाला दाखवते अगोदर. सो खेळण्यासाठीच घेतल्या. सो असं इकडे तिकडे लटकवून ठेवेन, म्हणजे त्याला पायाने वगैरे खेळायला थोडं छान वाटेल. सो खूप छान असं बॉक्स आहे आणि याच्यामध्येही होतं. त्याच्यात पण छोटे छोटे बॉक्सेस आहेत आणि खाण्याच्या थोड्या गोष्टी आहेत. किटन्स खायला भेटतं इथे, हे पण मी घेतलेलं आहे आणि बेल्ट वगैरे घेतलेला आहे. सो बघूया येते का. हे कॉली कॉली, मी त्याला खायला देते, बघूया त्याला आवडतं का हे. कॉली एक तरी गिफ्ट आपलं आवडलं त्याला. सो ऍक्च्युली नवीन घरामध्ये आलं ना त्याच्यामुळे ते खूप जास्त घाबरलंय आणि पूर्ण घर चेक करते. मग आम्ही तर थोडा त्याला वेळ देतोय, सगळं घर त्याला फिरून घेऊ दे, मस्त कसं त्याला जिकडे कम्फर्टेबल वाटेल तिकडे थोडंसं घरामध्ये कम्फर्टेबल होऊ दे. त्याच्यानंतर मग बघूया कसं वाटेल. सो आता आमची किटन थोडं घरामध्ये इकडे तिकडे मस्त मजा करतीये. थोडा त्याला टाइम लागेल सेट व्हायला. सो आजचा व्लॉग मी आता इथंच थांबवते. थोडं त्याचे अरेंजमेंट पण मला बघायचे आहे. सो होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.